सांगली जिल्ह्यात दुष्काळाचा पहिला बळी मेंढपाळाचा पाण्यासाठी मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष। जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून खंडनाळ येथील एका मेंढपाळाला पाण्यासाठी आपला जीव गमवावा लागलेला आहे। मात्र इकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं असून मेंढपाळ कुटुंबियांना तातडीने न्याय देण्याची मागणी भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली। खंडनाळ तालुका जत येथील शेतकरी कुटुंबातील एक मेंढपाळ संभाजी रामू कुलाळ वय वर्ष 45 यांचा शेळ्या मेंढ्यांकरिता पाणी काढण्यासाठी शेततळ्यात गेले असता तुकाराम हाजीबा थोरात यांच्या शेततळ्यात पडून मृत्यू झाला। या घटनेकडे कोणीही लक्ष न दिल्याने तम्मनगौडा रवी पाटील यांनी थेट गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर आणि प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांना भेटून जाब विचारला। शासनाने आपला प्रतिनिधी पाठवून या गोष्टीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे। संबंधित मेंढपाळाच्या कुटुंबियांना तातडीनं मदत मिळावी अशी मागणी केलेली आहे। सध्या भीषण पाणी टंचाई असल्याने हा प्रकार घडलेला आहे। मात्र या घटनेची शासकीय पातळीवर दखल घेतली गेली नाही, ही बाब खेदाची आहे असं रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। मोठे टँकर दिल्याने वाड्यावर पाणीपुरवठा करणे कठीण होत आहे, त्याऐवजी 12,000 लिटरचे छोटे टँकर द्यावेत अशी मागणी रवी पाटील यांनी केली। यावेळी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील, संजय गडदे, हनुमंत गडदे, राजू पुजारी उपस्थित होते। दुष्काळाचा बळी जत तालुक्यात सध्या भीषण परिस्थिती असून पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। पाण्याची अत्यंत भीषण परिस्थिती आहे। आमच्या जत तालुक्यातील एक कटनाळ गावामध्ये एक अत्यंत वाईट दुःखद घटना घडलेली आहे। एक मेंढपाळांनी एक कुलाळ संभा कुलाळ म्हणून एक 40 वर्षाचे एक शेतकरी शेत तलावामध्ये पाणी आणून शेळ्या मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी गेलेलं होतं। त्या शेत तलावामध्ये पडून त्याची मृत्यू झालेली आहे। म्हणजे अशी भीषण परिस्थिती जत तालुक्यामध्ये अशी वाईट परिस्थिती सुरू आहे। गाव लेवलला त्या व्यक्तीचं मयत होऊन 4 दिवस झालं। तिथला ग्रामसेवक व्हिडिओना किंवा तिथलं तलाठी कुठलाही तहसीलदार प्रांत आणि कृषी विभागाचे अधिकारी कोणी गंभीर नाही आहे। त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला आपण गोपीनाथ मुंडे स्कीममध्ये बसून त्याच्या लहान मुलं आहेत त्यांना मदत मिळायला पाहिजे या भावनेनं इथं राजू पुजारी असतील, हनुमंत गडदे असतील, आज BDO साहेबांची वगैरे भेट घेतली। प्रशासनाला या गोष्टीचं कल्पनाच नाही, कारण गाव लेवलला गावात घटना घडला तर तिथं ग्रामपंचायतीचा विश्वास म्हणून ग्रामसेवक काम करत असतो। त्यांनी तरी संवेदनशीलरितीनं इथं या माहिती पोहोचवणं गरजेचं आहे। अतिशय बेशिस्त इथं प्रशासन सुरू आहे आणि लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे लक्षच नाही। या गोष्टी काय तालुक्यात घडते लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही। यामध्ये आज BDOंना आणि प्रांत साहेबांना मी हेच सांगितलं आहे की प्रत्येक वाडी वस्तीवर छोटं टँकर 12,000 लिटरचं छोटं टँकर उपलब्ध तात्काळ व्हायला पाहिजे। कारण वाडी वस्तीवर छोटे रस्ते आहेत आणि वाडी वस्तीवर लांब घरं आहेत। 24,000 लिटरचा टँकर दिला तर तिथं टर्न होत नाही, म्हणून 15-15 दिवस 20-20 दिवस टँकर पोचू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये 12,000 लिटरचे टँकर तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी BDOकडे मागणी केलेली आहे। प्रांताधिकारीकडे आम्ही मागणी केलेली आहे। त्यामध्ये प्रशासनाने जत तालुक्याकडं एकतरी दुष्काळ आणि निसर्ग तालुक्यावर अवकृपा केलेली आहे, प्रशासनाचं सुद्धा अवकृपा होऊ नये अशी आमची प्रत्येक ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार, BDO, प्रांत साहेबांना सगळ्यांना विनंती आहे की निसर्ग काय बघू, पण प्रशासनाने लोकांच्यावर जनतेवर पाप करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे प्रशासनाला। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जत।